तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरीला अधिपती आणि अक्षरासोबत काहीतरी बोलायचे आहे हे कळल्यावर चारुहास सरसुद्धा त्या ठिकाणीच थांबतात आणि त्यामुळे भुवनेश्वरी त्यांना विचारते की तुम्ही का इथे बसलात, जाऊन झोपा. तर चारुहास सर तिला विचारतात की का, तुला काही प्रॉब्लेम आहे का मी इथे बसल्यामुळे. तर भुवनेश्वरी म्हणते की तसं नाही, पण आता झोपायची वेळ झाली आहे तर तुम्ही जाऊन आराम करा. मात्र चारुहास सर म्हणत असतात सगळ्यांचीच झोपायची वेळ झाली आहे, पण तुम्ही इथेच आहात ना, त्यामुळे मी सुद्धा इथेच थांबणार. आणि ते ऐकून भुवनेश्वरी हसतच म्हणते की याला म्हणतात ज्याचं करावं भलं तो म्हणतो आमचंच खरं. तर चारुहास सर म्हणतात की तू हे बोलू नको, कारण हे घर माझं आहे, मला जिथे बसायचं तिथे मी बसेल. मात्र त्यांचं बोलणं ऐकून अधिपती चिडतो. मात्र भुवनेश्वरी त्याला शांत राहायला सांगते आणि मग तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते. ती अधिपतीला विचारत असते की तुमचं आणि मॅडमचं बोलणं झालं का. मात्र भुवनेश्वरी म्हणते की सुनबाई, आम्ही तुमचीच वाट बघत होतो आणि तुम्हा दोघांशी बोलायचं आहे म्हणून आम्ही तुम्हा दोघांना खाली बोलावलं ना. त्यावर अक्षरा म्हणते की हो मॅडम, प्लीज बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे ते. म्हणजे तुम्ही इतक्या रात्री आमच्या खोलीत येऊन आम्हाला इथे बोलावलं, त्यामुळे आधीच आम्ही घाबरलो आहोत. आणि ते ऐकून चारुहास सर अक्षराला विचारतात म्हणजे ही तुमच्या खोलीत आली होती का. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते. त्यामुळे चारुहास सर रागातच भुवनेश्वरीकडे बघत असतात आणि तिला विचारतात की नक्की काय शिस्त आहे तुझ्या डोक्यात. मात्र ते ऐकून अधिपती चिडतो. मात्र अक्षराने इशारा केल्यामुळे तो काही बोलत नाही आणि मग तो भुवनेश्वरीला विचारतो की आईसाहेब काय झालं आहे, आमच्याकडून काही चुकलंय का. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की नाही अधिपती, पण आम्हाला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. आणि मग ती बोलू लागते की आता तुमच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे, पण तुमच्याकडे हा जो बंगला आहे, संपत्ती आहे, हे काही तुम्ही स्वतः कमवलेला नाही आहे. तुमच्या वडिलांचा बिझनेस होता जो आम्ही मोठा केला आणि आता तो तुम्ही सांभाळताय, म्हणजे यात तुमचं असं काही कर्तृत्व नाही आहे. त्यावर अधिपती म्हणतो की अगदी बरोबर, हे वडिलोपार्जित आहे. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते हो, आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतंय की तुम्ही या कुबड्यांचा वापर करू नये. आता तुमच्या संसाराला सुरुवात होणार आहे तर तुम्ही स्वतःला सिद्ध करावं. मात्र भुवनेश्वरीला नेमकं काय म्हणायचंय हे घरात कोणालाही कळत नाही. अधिपती तिला विचारतो की आईसाहेब आमचं काही चुकलंय का. तर भुवनेश्वरी म्हणते की नाही अधिपती, तुमचं काही चुकलं नाही, पण पुढे जाऊन तुमच्या हातून मोठी चूक होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला हे सांगतोय. त्यावेळी चारुहास सर मध्येच विचारतात की हे काय चाललंय तुझं, हे मध्येच काय सुरू केलंय तू नवीन. मात्र अधिपती त्यांनाच गप्प बसायला सांगतो आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की अधिपती, आम्ही तुम्हाला एक चॅलेंज देणार आहोत. खरं तर ही आपल्या घराण्याची एक रीत आहे, मात्र तुमच्यासाठी ते चॅलेंजच असणार आहे. त्यामुळे अक्षरा विचारते की कोणतं चॅलेंज मॅडम. आणि त्यावर भुवनेश्वरी सांगते की सूर्यवंशी घराण्याची एक रीत आहे, संसाराला सुरुवात करण्याआधी नवरा बायको 10 दिवस घराच्या बाहेर राहतात नेसत्या कपड्यानिशी. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. दुसरीकडे चंची रडतच दुर्गीला विचारत असते की मम्मी, तू मला एवढं का मारलं, माझी काय चूक होती. तर दुर्गी म्हणत असते की तुझ्यामुळे माझा सगळा प्लॅन फसला. आणि मग त्याचवेळी त्यांना घरामधून गोंधळाचा आवाज ऐकू येतो, त्यामुळे त्या दोघीजणी लगेच तिकडे जाण्यासाठी निघतात. तर इकडे भुवनेश्वरी सांगत असते की तुमचा आता संसार सुरू होणार आहे, मात्र त्याआधी तुम्ही दोघांनी नेसत्या कपड्यानिशी 10 दिवस घराबाहेर राहायचं. आणि या काळामध्ये तुम्ही सूर्यवंशींचं नाव वापरायचं नाही ना, त्यांचा पैसा वापरायचा, तुम्ही कोणाचीही मदत घ्यायची नाही. तुम्ही तुमच्या हिमतीवर 10 दिवस घराबाहेर राहायचं, एकमेकांना साथ द्यायची. आणि जर हे 10 दिवस तुम्ही निभावलं तर तुमचा संसार सुखाचा होईल असं समजण्यात येतं. मात्र जर या 10 दिवसांमध्ये तुमच्यात वादविवाद झाले, भांडणं झाली, तर तुमच्या संसाराला तो सुरू होण्याआधीच सुरुंग लागला असं म्हणण्यात येईल. आणि भुवनेश्वरीचं ते बोलणं ऐकून तर सगळ्यांनाच धक्का बसतो. अक्षरा विचारते की मॅडम, खरंच अशी रीत आहे का. आणि त्यावर भुवनेश्वरी सांगते की हो, ही सूर्यवंशी घराण्याची रीत आहे. मात्र ते ऐकून चारुहास सर खूप चिडतात. ते विचारतात की ही रीत पाळायची काही गरज नाही, पण भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्हीच तर या रीतीबद्दल आम्हाला सांगितलं होतं, मग आता काय झालं. त्यावर चारुहास सर तिला समजावण्याचा प्रयत्न करतात की आता काळ बदलला आहे. मात्र भुवनेश्वरी काही ऐकायला तयारच नसते. तर हे चंची आणि दुर्गी लपून ऐकत असतात आणि आता अक्षरा अधिपती 10 दिवस घराबाहेर राहणार म्हणून त्या खूपच खुश होतात. तर इकडे चारुहास सर आणि भुवनेश्वरीचा वाद सुरू असतो. चारुहास सर म्हणत असतात की अधिपती आणि अक्षरा घरातून बाहेर जाणार नाही, ही रीत पाळायची काही गरज नाही, पण
भुवनेश्वरी काही ऐकून घेतच नसते आणि त्यामुळे त्या दोघांचा वाद वाढतच जातो. आणि मग भुवनेश्वरी अधिपतीला चारुहास सरांच्या समोर घेऊन येते आणि म्हणते की यांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की अशी कोणतीही रीत नाही आहे. मात्र चारुहास सर शपथ घेत नाही. ते म्हणतात की हो, अशी रीत आहे, मी आणि चारुलताने पाळली होती, पण ती या दोघांनी पाळायला हवी असं काही नाही. आणि त्यावेळी अक्षरा आणि अधिपती एकमेकांकडे बघू लागतात. तर इकडे चंची खूप चिडलेली असती. ती म्हणत असते की त्या अक्षदाने आयुष्य उद्ध्वस्त केलं, तिचं कधीही चांगलं होणार नाही. पण दुर्गी तिला सांगते की हळू आवाजात बोल, आतमध्ये नेमकं काय सुरू आहे ते मला ऐकू दे. तर इकडे चारुहास सर अक्षराला सांगत असतात की हो अक्षरा, अशी रीत आहे, मात्र आता काळ बदलला आहे. अशा अनेक प्रथा परंपरा मोडीत निघायला हव्यात. आम्ही रीत पाळली म्हणजे तुम्हीसुद्धा पाळायलाच हवी असं काही नाही. पण भुवनेश्वरी ते ऐकून घेत नाही. ती म्हणते की सूर्यवंशींच्या घरात आजपर्यंत प्रत्येक प्रथा पाळली गेली, प्रत्येक रीत पाळली गेली, मग आत्ताच रीत पाळायची नाही असं का? आणि मग ती अधिपतीला सांगते की तुम्ही या घराण्याचे वारस आहात आणि त्यामुळे तुम्हाला ही रीत पाळावीच लागेल. आणि मग त्याचसोबत ती अक्षरा आणि अधिपतीला हे देखील सांगते की या 10 दिवसांमध्ये तुम्ही सुनबाईंच्या माहेरी राहायचं नाही किंवा कोणत्याही मित्रमैत्रिणींकडे जायचं नाही. थोडक्यात काय तर ओळखीच्या लोकांकडे राहायचं नाही, कोणाकडूनही मदत घ्यायची नाही. अन्न, वस्त्र, निवारा हे सगळं तुम्ही तुमचं बघायचं. 10 दिवसांमध्ये स्वतःला सिद्ध करायचं. आणि जर या 10 दिवसांमध्ये तुमचं आज एकमेकांवर जेवढं प्रेम आहे तेवढंच प्रेम राहिलं ना, तर तुमचा सुखाचा संसार होईल असं समजण्यात येईल. आणि त्यामुळे अधिपती अक्षरा एकमेकांकडे बघू लागतात. तर भुवनेश्वरी हसतच त्यांना विचारत असते की काय झालं, घाबरलात का, तुमचा एकमेकांवर विश्वास नाही का? पण त्यावर ते दोघे काही उत्तर देत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अधिपती अक्षराला सांगतो की ही रीत पाळण्यासाठी आम्ही तयार आहोत, तुम्ही आमची साथ द्याल ना? आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.